लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तणनाशकच मारेल होती सगळे ग्रामस्थ तणनाशक मग येतो पुरस्कार होईल ते जर स्वतःहून झालं असतं ना असे डोकेनेच सुटले स्वतःहून कसं काय होईल हे येतो पूर्वक करेल हे समजा ती येतो पुरस्कार होईल. तणनाशक मारताना एखाद्या शिकार मध्ये झालेले ती समजायचं त्यांची काय साईड इफेक्ट झाला प्रत्येकाच्यावर झाला असता ना जागे जागे डोके सुटेले औषधात झाला असता तर मग अख्ख्या याच्यावर झाला असता आख्या याच्यावर झाला असता ना। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मौजे शिंपी टाकळी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अज्ञात व्यक्तीने कांदा रोपावर तणनाशक मारल्याने कांदा रोप जळाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट बघायला मिळत आहे। मौजे शिंपी टाकळी येथील शेतकरी श्री बाळकृष्ण कारभारी बोडके यांच्या 5 एकर कांदा रोपावर अज्ञात इसमाने 240 तणनाशकाने कांदा रोप जाळून टाकले। त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून तोंडाशी आलेला घास गेल्याने दुष्काळात 13वा महिना अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। तणनाशक कोणी मारले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेतकरी मात्र संतप्त झाले असून त्यांनी अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली आहे। अजर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।